महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिन. कोविड-19चा काळ जगातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी अत्यंत अडचणींचा आणि आव्हानांचाच होता. कित्येकांच्या नोकऱ्या या काळात गेल्या, अनेकांचे व्यवसाय बुडाले, अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसलेला हा काळ होता. या काळात केवळ फूड प्रोडक्ट्स आणि मेडिकल म्हणजे वैद्यकीय क्षेत्र सक्रिय होतं. कित्येकांना या काळात व्यवसायाच्या काही भन्नाट कल्पना सुचल्या. सोलापूरच्या पल्लवी वाले या त्यापैकीच एक. आरोग्यदायी चहापत्ती ही त्यांची आयडिया आज प्रत्यक्षात उतरून आज त्यातून लाखोंची उलाढाल होत आहे. पाहूया पल्लवी वाले यांच्या वाले ब्रँडची ही गोष्ट. या आहेत पल्लवी वाले. वाले फूड्स हा अल्पावधीतच नावारूपाला येत असलेला ब्रँड त्यांनी सुरू केलाय. व्यवसाय सुरू करताना पल्लवी यांनी कोरोना काळातल्या मार्केटचा अभ्यास केला. मेडिकल आणि फूड या दोन इंडस्ट्री त्या काळात जोमात होत्या आणि म्हणूनच मी फूड प्रोडक्ट बनवण्याचा निर्धार केला, असं पल्लवी वाले सांगतात. नमस्कार, मी पल्लवी धनराज वाले, राहणार सोलापूर. माझं गुळ चहा पावडर प्रीमिक्सचं व्यवसाय आहे. यामध्ये मी आरोग्यदायी गोष्टी, केमिकल विरहित गोष्टी लोकांना मिळवून देते. यामध्ये माझ्याकडे एकूण 5 फ्लेवर्स आहेत गुळाच्या चहामध्ये. एक रेग्युलर, मसाला, गवती, विलायची आणि गुळाची कॉफी सुद्धा आहे. त्याचबरोबर मी पुरण प्रीमिक्स, 5 मिनिटात पुरणपोळी तयार होईल असं पुरण प्रीमिक्स बनवले, कटाची आमटी प्रीमिक्स बनवले आणि गहू, ज्वारी, नाचणी, मिलेटची केमिकल विरहित बिस्किटं मी गुळ आणि तुपातली बनवलेली आहेत. त्याचबरोबर बीट पावडर, आवळा पावडर, कढीपत्ता पावडर आणि शेवगा पावडर सुद्धा आम्ही बनवतो. हे प्रोडक्ट्स बनवण्यामागचा माझा उद्देश आहे की लोकांना आता बदलच्या जीवनशैलीनुसार बदलते प्रोडक्ट तर हवेत, त्यांना आरोग्यदायी गोष्टी तर हवेत, परंतु त्यांच्याकडे वेळ नाहीये ते खाण्यासाठी किंवा ते वापरण्यासाठी. याचा विचार करून मी हे सर्व प्रोडक्ट बनवले की याच्यात तुमची वेळेची सुद्धा बचत होणार आहे आणि तुम्हाला सर्वात पौष्टिक गोष्टी सुद्धा तुम्हाला याच्यातून भेटणार आहे. हा उद्देश ठेवून वाले फूड्सनं मार्केटमध्ये उतरलेला आहे. पल्लवी वाले स्वतःचा व्यवसाय उभा करण्याचं ध्येय बाळगून वाले फूड्स नावाचा व्यवसाय सुरू करणाऱ्या सोलापुरातल्या एक महिला. पल्लवी यांच्या सांगण्यानुसार व्यवसाय करताना सुरुवातीला त्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागला. भांडवलाची अडचण होतीच, पण व्यवसाय उभा करण्याचा अनुभव नव्हता. या काळात मला माझे कुटुंबीय आणि कॉलनीतल्या लोकांचा पाठिंबा मिळाला, असं पल्लवी आवर्जून सांगतात. मी सुरुवातीला फॅशन डिझायनिंग वगैरे करत होते, सगळे व्यवसाय करत होते. कोरोनामध्ये माझा व्यवसाय स्टॉप झाला. नंतर आपले हप्ते तर स्टॉप नाही झाले, हप्ते तर आपल्याला भरावं लागायचं होतं. मिस्टर काय बोलले नाहीत, परंतु मी त्यांना समजून घेतलं की सगळं लोड एकांच्या वरतीच नको व्हायला, आपण पण काहीतरी करायला पाहिजे. तर मग मी असं मिस्टरांशी चर्चा केली की हे मला चहा पिऊ देत नव्हते, चहाच्या एवढ्या विरोधात होते की मला अजिबात चहाच पिऊ देत नव्हते. आमच्या घरात एक काळ असा होता की चहापत्ती सुद्धा ह्यांनी भरतच नव्हते, कारण चहा पावडर भरली मार्केटमधून तर ही चहा पिणारच. मग मी काय आयडिया केली की आपण चहामध्ये व्यवसाय केला तर आपल्याला चहा पण प्यायला भेटेल आणि असं विचार करून मी चहाचा व्यवसाय सुरू करते आणि प्रत्येक घरात ही चहापत्ती लागतेच, या उद्देशाने मी ते सुरू केलं होतं. मग त्या चहामध्ये वैशिष्ट्यपूर्ण काय देता येईल या हिशोबाने मी काय केलं, गवती चहा, काढा चहा, तुळस चहा, आयुर्वेदिक चहा असे 5-6 फ्लेवर्स मी सुरुवातीला बनवले. नंतर मग मिस्टरांना म्हणलं की अहो मार्केटमध्ये तर चहापेक्षा आता सगळेजण साखर बंद करायला लागलेत, सगळं चहाचा विरोधी करायला लागलेत. योगाकडे गेलं तर त्यांनी चहा बंद करा म्हणायला लागलेत. कुठं जाईल तिथं साखरच नाही, शुगरचे पेशंट खूप वाढायला लागलेत. मग आता माझं बिझनेस कसं चालणार? मग मी घरात त्यांच्याशी चर्चा केली. मग गुळाचा चहाचा सध्या सगळीकडे वेळ चालू आहे, जिथं तिथं बघेल तिथं गुळाचा चहा चालू आहे. मग आपण गुळाच्या चहामध्ये व्यवसाय करायचं का? तर ह्यानी लगेच 1 मिनिटाचा सुद्धा विचार न करता, तुला जर इच्छा असेल, तू जर करू शकत असेल, माझा तर तुला सपोर्ट भेटणार नाही, फक्त बोलणं किंवा आधार हेच भेटणार, कारण ते मार्केटिंग फील्डमध्ये असल्यामुळे 6-7 दिवस बाहेर गावी गेले तर ते येत नाहीत. तुला जेवढं जमतं तेवढं तू कर, मी तुला थांबवणार नाही, असं ह्यांचं म्हणणं होतं. मग करायचं काय? लगे कारखान्याला व्हिजिट केली, तिथून गुळ पावडर आणलं आणि सगळा अभ्यास माझ्या मी करते. यांचा सपोर्ट मला एवढंच भेटतो की तू जे काही करतीस तू कर, मी तुला कधी थांबवणार नाही, कधी अडवणार नाही, पण तुला जेवढं जमते तेवढंच तू करायचं. आज व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत. उत्पादनाचा दर्जा आणि आपल्या उत्पादनाची लोकांपर्यंत पोहोचवण्याची कला या जोरावर बाजारपेठेत आपण आपलं आणि आपल्या ब्रँडचं नाव निर्माण करू शकतो. पल्लवी वाले यांनी हेच केलं.
या व्यवसायातून बघायला झालं तर आता मंथली माझं चहामध्ये स्पेशल माझं प्रोडक्ट चहा आहे. हे सगळे प्रोडक्ट जे बिस्किट, कढीपत्ता, जे काही मी प्रीमिक्स आणले ते सगळे प्रीमिक्स सोडून जर माझं मेन गुळाचा जो बिझनेस आहे याच्यामध्ये 700 ते 800 केजी मंथली आमचं सेल आउट होतं. एकूण 5 लाखापर्यंत तर माझं टर्नओव्हर आहे. महिलांना काय आव्हान काय? महिलांना मला एवढंच बोलायचंय की तुम्हाला जर काही वाटत असेल, कुठं जरी तुम्ही अडचणीत असाल की मी काय करू शकते, मी काय करू शकते, हे विचार करण्यापेक्षा आपल्याला काय येतं किंवा आपल्याला काय आवडतं हे एखादी गोष्ट धरून तुम्ही जर त्याच्यात व्यवसाय सुरू केला तर मार्ग आपणच भेटतो तुम्हाला. आणि मला एक सांगायचंय की आपले फॅमिली जे नातेवाईक आहेत ना, ते आपल्याला किती प्रोत्साहन करतात याचा विचार नका करू. काय ना, आपण जेव्हा बिझनेस सुरू करतो तेव्हा सगळ्यात आधी आपण आपल्या नातेवाईकांना विक्री करायचं बघतो किंवा सोसायटी मधल्यांना विक्री करायचं बघतो. परंतु मला एवढंच सांगायचंय की तुम्ही तुमच्या नातेवाईकांचा आणि सोसायटीवाल्यांचा विचार करू नका. तुम्ही मार्केटमध्ये उतरा. जे एक्झिबिशन आहेत, स्टॉल आहेत, पंतप्रधान योजनेअंतर्गत ज्या काही महिलांसाठी एवढं योजना त्यांनी काढलेल्या त्या योजनांचा लाभ घेऊन तुम्ही मार्केटमध्ये उतरा. तुमचं जे काही प्रोडक्ट असू दे, काळा तिखट पासून, भाकरी पासून, लोणच्या पासून, जे काही असू दे, तुमच्या मनात जे विचार येतात, ज्या गोष्टीत तुम्ही कौशल्य तुमचं म्हणजे ज्या गोष्टीत आहे ते बाहेर आणा. तुम्हाला मार्केट आपणच भेटेल.